दर्शको जय भीम. आज भीमा कोरेगाव या ठिकाणी काही तरुणी आहेत, त्यांनी आज मोफत या ठिकाणी मास्क वाटप करण्याचं अभियान राबवलेलं आहे. तर त्याच्यामधलीच एक आमच्या एक भगिनी आहेत. तर आपलं नाव काय? माया ओवाळ विश्रांतवाडीमध्ये जीवनदान फाउंडेशन अशी संस्था आम्ही चालवतो. यामध्ये आमच्यामध्ये सगळ्या मुली व्हॉलेंटियर म्हणून काम करतात. तर आत्ता जी काळाची गरज आहे आणि कोरोनाचं परत येणारे ज्या बातम्या चालू आहेत, तर हे नियंत्रण व्हावं यासाठी या ठिकाणी विजय स्तंभावर आम्ही लोकांना मोफत मास्क वाटप करत आहोत. बरं, हे करत असताना आपण आज जे समाजामध्ये किंवा देशामध्ये जे काय प्रक्रिया चालू आहे याच्यामध्ये संविधान हे म्हणजे खतरेमध्ये आहे असं काही लोकांचं म्हणणं, याच्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? खरं म्हटलं तर तसं हे बरोबर पण आहे. संविधान खतऱ्यामध्ये मला तरी वाटत नाही की कधी येऊ शकतं, कारण प्रत्येक पॉईंट्स आणि प्रत्येक हे जे आपल्या आंबेडकरांनी लिहिलेले आहेत ते फार अभ्यासपूर्वक लिहिलेले आहेत. खतऱ्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते खतऱ्यामध्ये येणार नाहीये. त्याचबरोबर असं भासवलं जाते की संविधान आपलं खतऱ्यामध्ये येईल, असं काहीच होणार नाहीये. संविधानाचा प्रत्येक कलम किंवा प्रत्येक गोष्ट ही फार विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक अशी लिहिलेली आहे. आंबेडकरी समाजाने आता कुठल्या दिशेने आंदोलन करायला पाहिजे? आंबेडकरी समाजाने आंदोलन करण्यापेक्षा आपला समाज पुढे जाऊन म्हणजे कसा विकास होईल, विकासात मी तर हे म्हणेल की विकास आता झालाय, पण छोट्या छोट्या गोष्टीत अडकून न राहता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करावा आणि एकोपाने काम करावं. तरी या ठिकाणी जे भीमा कोरेगाव क्रांती विजय स्तंभाच्या आजूबाजूचा परिसर आहे, या ठिकाणी अतिक्रमण आहे, याविषयी आपलं काय मत आहे? बरोबर आहे. भीमा कोरेगावला येणारी जे जनसागर आहे यांना नक्कीच हा 2 मिनिटं नंतर जा, गर्दी नाही तिकडे, गर्दी आहे. हा, तर नक्कीच हा जो स्पेस आहे हा फारच कमी पडत आहे. हा, तर त्यामुळे नाही का आपण इथलचं अतिक्रमण हे करून इथलची जागा रिकामी करण्याची मला सुद्धा म्हणजे रिक्वेस्ट मी सुद्धा आमच्या जीवनदान फाउंडेशनच्या वतीने येथील काय ह्यांना करते. आपण या ठिकाणी आलात तर आपण काय महसूस करतात, म्हणजे इथून तुम्ही काय प्रेरणा घेऊन जाणार आहात आणि काय तरुणींना संदेश देणार आहात? प्रेरणा अशी राहील की खरंच जे ह्या स्तंभ जो प्रतीक आहे लढवय्यांचा वगैरे, तर जसे मावळे लढवले तसे मुलींनीही आपण आता लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता आपण ज्या मुली आहोत, जसं फाउंडेशनच्या द्वारे आम्ही या सगळ्यांसाठी कार्य करतोय, समाजकार्य, तर ऑलमोस्ट मुलींनी आता लढवय्ये म्हणून पुढे यायचे, ती ही प्रेरणा आम्ही घेतोय. श्रावणी, कुठून आलीस? चिट्टेवस्ती. हा, तू कितवीला आहेस? दुसरी. बरं, इथं कशासाठी आले तुम्ही? हे बघायला काय म्हणतात ते? हे बघायला आला. काय बघायला आलीस? भीमा कोरेगाव. हा, बोल. हा, विजय स्तंभाला कधीपासून येतेस तू? हा? कधी याच्या अगोदर कधी आलेस का? नाही का? बरं. तुमचं नाव काय मग? संजय. कुठून आले तुम्ही? मी खराडीवरून आलोय. खराडीवरून. किती वर्षापासून येत आहे? मी 3 वर्षापासून येतोय. बरं, या विजय स्तंभाचा तुम्हाला इतिहास काय माहिती आहे? काय सांगणार या विजय स्तंभासाठी आपल्या पूर्वजांनी जो युद्ध केलंय पेशवाईविरुद्ध, ते कधी विसरण्यासारखं नाही आहे. त्यांना बघून अंगात रक्त सळसळ होत आहे. मी त्यांचं मानवंदना द्यायला येतोय. ठीक आहे. तो 1818चा काळ आणि 2021चा काळ, याच्यामध्ये तुम्हाला ती जी तलवारीची लढाई होती, मग ती लढाई अपेक्षित आहे का पेनाची लढाई? तुम्हाला कुठली लढाई अपेक्षित आहे? पेनाची लढाई आवश्यकता आहे सध्या. तर आपण काय करत आहात? व्यवसाय काय तुमचा? मी साधा नोकरी करतो. या भीमा कोरेगावच्या क्रांती विजय स्तंभाला तरुणही मोठ्या प्रमाणात येत आहेत. याच्यामध्येच एक आपल्यामध्ये तरुण उपलब्ध आहेत. आपण कुठून आलात आणि आपलं नाव काय? माझं नाव सुशांत शामराव कांबळे. मी सातारमधून जावली तालुका कुडाळ या ठिकाणून आलो होतो. आमच्या शूरवीरांना आम्ही मानवंदनासाठी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही आलेलो आहे आणि आता सलामी देऊन झालेली. बरं, या स्तंभाचा इतिहास जो 1818 चा इतिहास आहे, 1818 आणि 2023 याच्यामधला जो अंतर आहे, मग तुम्हाला तलवारीची लढाई अपेक्षित आहे का पेनाची लढाई अपेक्षित आहे? नाही, आता बाबासाहेबांनी जे आपल्याला जे घटना दिली त्या घटनेचा सन्मान करून आपण तर सध्या आता लढाई तर तलवार तर आपण साईडलाच ठेवली, आपण पेनालाच तलवार म्हणून वापर करतोय आता सध्या.
आंबेडकर समाज व्यतिरिक्त बाबासाहेबांनी इतर समाजानं स्वीकारलं आपल्याला असं वाटतंय का? हो नक्कीच स्वीकारलेलंच आहे. आपल्याला बाकीचे समाज पण आता बघता तर तुम्ही बाकीच्या समाजाचे पण लोक बहुसंख्येने येत आहेत इथं. संविधान धोक्यामध्ये आहे याविषयी आपल्या म्हणजे असं आहे असं आपल्याला वाटतंय का? हो, कारण की आता एकंदरीत पाहता RSS BJP वाले जे आहेत ते आपल्या बाबासाहेबांचे कायदे ॲट्रॉसिटी असू द्यात किंवा अनेक बरेच कायदे आहेत त्याचं फेरबदल करून लोकांना व्यवस्थित न्याय मिळत नाही. तरुण पिढीला म्हणजे आपण तरुणांना काय या ठिकाणी संदेश देणार आहे आपण? संदेश मी एकच देईन की आपल्या लहान मुलांना शिक्षणावरती जास्त लक्ष फोकस करण्यासाठी सांगावे सगळ्यांनी. आंबेडकरी जनतेने किंवा तरुणांनी कुठल्या प्रकारच्या आंदोलनावर भर दिला पाहिजे? एकंदरीत पाहता बघायचं जर म्हटलं तर आपले गव्हर्नमेंटमध्ये म्हणा किंवा शासकीय नोकऱ्या महाराष्ट्र पोलीसमध्ये असतील, इंडियन आर्मीमध्ये असतील, याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राहुलजी डंबाळे आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. डंबाळेजी, आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपण येत असता नियोजनामध्ये आपण आहात, तर आपण तरुणांना काय संदेश देणार आहात? भीमा कोरेगावचा 205वा शौर्य दिन अतिशय उत्साहाने आपण या ठिकाणी साजरा करतोय. आता दुपारी 1:30 वाजेपर्यंत अंदाजे 7.5 लाख लोक येऊन अभिवादन करून गेलेले. काल या ठिकाणी 31 तारखेला दिवसभरामध्ये 1.5 ते 2.25 लाख म्हणजे जवळपास 9 लाख लोक आतापर्यंत अभिवादन करून गेलेले. रात्री उशिरापर्यंत ही संख्या तब्बल 25 लाख लोकांची राहणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेल्या या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत आणि ते सुद्धा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी. जगातली आणि देशातली तरुणाई ही व्यसनांमध्ये धुंद असताना 31st सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असताना आंबेडकरी तरुण मात्र या आपल्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी आपली शक्ती, आपली ताकद, आपली बुद्धी खर्च करतोय. हा आंबेडकरी चळवळीचा सर्वात मोठा यश आहे आणि हे आंबेडकरी चळवळीचं अतिशय सकारात्मक चित्र आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. राजकारणामध्ये आंबेडकरी तरुणांना किंवा आंबेडकरी चळवळीला जरी यश येत नसलं तर सामाजिक पातळीवर आंबेडकरी तरुणांनी आटके पार झेंडे फडकवलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रातूनच एकट्या 3,000 पेक्षा अधिक विद्यार्थी हे परदेशी शिकण्यासाठी जात आहेत. आज आपले विद्यार्थी हे केवळ आर्ट्स कॉमर्स एवढ्यापुरते मर्यादित नाहीत, तर आज आपले विद्यार्थी हे स्पेस सायन्समध्ये संशोधन करतायत आणि जगाला दिशादर्शक काम ते करतायत. UPSC असेल, MPSC असेल, या अनेक क्षेत्रामध्ये आंबेडकरी तरुण हा आपलं अव्वल स्थान मजबूतीने पुढे सिद्ध करतोय. या सगळ्या पातळीवर आंबेडकरी समाजाच्या प्रगतीचे मानदंड आपण लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही नकारात्मक बाबींचा विचार सोडून आपण सकारात्मक गेलं पाहिजे आणि सकारात्मकतेच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जी एक समाजाची उंची आपल्याला गाठायची ती गाठण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा संकल्प आजच्या या शौर्य दिनाच्या निमित्तानं समाज बांधवांनी करावा आणि अनेक समाज बांधव त्याच दृष्टीने काम करतायत, हे मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. या ठिकाणी भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय संविधान हे धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतंय का? भारतीय संविधान धोक्यात आहे असं मला बिलकुल वाटत नाही. भारतीय संविधानाला विरोध करणारी माणसं जरी सत्तेत आले तरी भारतीय संविधानाला पर्याय त्यांच्याकडे काय आहे तर तो पर्याय शून्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहितानाच मुळात सर्व घटकांचा, सर्व स्तरातील लोकांचा आणि सर्व प्राणी मात्रांपासून ते वनस्पतींचा एक चांगला विचार केलेला असल्यामुळे त्याला अल्टरनेट असा कोणताही विचार या मनुवादी व्यवस्थेकडे नाही. त्यामुळं त्यांनी ठरवलं जरी तरी संविधान बदलणं त्यांना शक्य नाही, कारण बदलत असताना नव्या गोष्टीचा त्यांना काहीतरी पर्याय द्यावा लागतो आणि हा पर्याय त्यांच्याकडे नाही. आंबेडकरी समाजाने आता कोणत्या प्रकारचं आंदोलन करायला हवं, तुम्हाला याविषयी काय वाटते? आंबेडकरी समुदाय हा 3 गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये राहिला पाहिजे. एक म्हणजे सामाजिक सुरक्षा, जी आंतरिक सामाजिक सुरक्षा आहे ज्यामध्ये ॲट्रॉसिटी किंवा अन्य प्रकरण आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी एम्प्लॉयमेंट संदर्भात काम केलं पाहिजे. नोकऱ्या असतील, शासकीय असतील, खाजगी असतील किंवा उद्योग व्यवसाय असतील, तो एम्प्लॉयमेंट निर्मितीचं काम केलं पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे सोशल इंटरनल लॉ अँड ऑर्डर
एम्प्लॉयमेंट आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये नव्या नव्या विचारांचा प्रभाव आपण आपल्या तयार केला पाहिजे, नवे संशोधन केलं पाहिजे आणि समाजालाच नव्हे तर जगाला आणि देशाला दिशादर्शक काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि यामध्ये आंबेडकरी समुदाय ही मोठी मजल मारत आहे, हे देखील वस्तुस्थिती मी या लक्षात आणून देत आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतर समुदायाने इतर समाजाने स्वीकारले असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1929 साली म्हणजे ज्या वेळेला या देशाचा स्वातंत्र्य लढा सुरू होता त्या 1929 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील प्रभावशाली नेते होते. जगातील प्रभावशाली नेते यासाठी होती पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स, दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स. या राऊंड टेबल कॉन्फरन्सेसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला प्रभाव गाजवला होता आणि विन्स्टन चर्चिल असेल किंवा त्यावेळेचे सर्व नेते असतील यांच्या केंद्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1929 सालापासूनच कोणत्या एका जातीत नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तक्ता हा अधिक वाढलेला आहे. आपण जर CNRCचं आंदोलन बघितलं असेल तर त्याच्या केंद्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या देशातल्या विद्यार्थ्यांचा अभिव्यक्तीचा लढा उभा राहिला त्याच्या केंद्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या देशातल्या महिलांचा लढा उभा राहतोय त्याच्या केंद्रस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थेटपणे स्वीकारले जातात. त्यांचा झेंडा स्वीकारला जातोय, त्यांची घोषणा स्वीकारली जाते, त्यांची तसबीर स्वीकारली जाते, त्यांचं पुस्तक स्वीकारलं जातं, त्यांचा विचार देखील स्वीकारला जातोय. हा आंबेडकरी चळवळीचा फार मोठा विषय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वत्र पोहोचत आहेत. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नामोहरम करण्याचा प्रयत्न, खुजा प्रयत्न, चुकीचा प्रयत्न इथली सनातनी व्यवस्था करते. पण हे दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार सांगावा लागतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनाच पुढे घेऊन जावं लागते. कारण मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी मूल्यांच्या संघर्षाचा लढा केला होता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे संविधानामध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरलाय, व्यक्तीची प्रतिष्ठा. मग ती व्यक्ती ब्राह्मण असेल, ती व्यक्ती मराठा असेल, ती व्यक्ती शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, कोणी असतील त्या व्यक्तीची प्रतिष्ठा ही जपली पाहिजे. आणि मग स्वतःची अप्रतिष्ठा व्यक्त करण्याची कुणालाही हौस नाही. म्हणजे गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, खालच्या जातीतला असेल नाही तर वरच्या जातीत असेल, प्रत्येक माणसाला आपली प्रतिष्ठा महत्त्वाची असते आणि ते प्रतिष्ठेला महत्त्व देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत असल्यामुळे त्यांना विरोध करणं त्यांना शक्य नाही. या ठिकाणचं जे भीमा कोरेगाव क्रांती विजय स्तंभा परिसरातील जे अतिक्रमण आहे या अतिक्रमण हटवण्याविषयी काय करायला हवं, तुमचं काय मत आहे? या विजय स्तंभाच्या अतिक्रमणांचा विषय जो आहे तो आता शिल्लक राहिलेला नाही. पहिली गोष्ट सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देशातल्या सर्व आंबेडकरी अनुयायांना एक आनंदाची बातमी देतो की आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, आपण ज्या ठिकाणी शौर्य दिनाचा कार्यक्रम करतोय ती शौर्यभूमी PMMRDAच्या नकाशामध्ये म्हणजे त्यांनी जो एक विकास आराखडा शहराचा तयार करतात त्या विकास आराखड्यामध्ये ही जागा आता विजय स्तंभाच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आरक्षित केलेली आहे. त्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग सुपर झालेला असल्यामुळे आता आपल्याला या जागेमध्ये कोणत्याही प्रकारची अन्य बांधकामं न करता केवळ राष्ट्रीय स्मारक करावं लागेल. ही अतिशय सकारात्मक बाब पडलेली. राहिला प्रश्न जागेच्या न्यायालयीन वादाचा, तर न्याय आपल्या बाजूने होणार आहे कारण सर्व कोर्टांनी हा विषय आपल्या बाजूने दिलेला असल्यामुळे दिलेला आहे. पण आपल्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया ही जरा जास्त लेंदली चालते त्यामुळे त्याला दिलंय. परंतु मी ज्या वेळेला मागच्या तारखेला कोर्टात होतो, कोर्ट स्वतः आता सरकारला बजावते की तुम्ही आता टाइमपास करू, सरकारला नव्हे तर फिर्यादींना साईट यांना बजावते की तुम्ही आता टाइमपास करू नका, निकाल मला लवकर द्यायचा आहे आणि निश्चित निकाल आपल्या बाजूने येणार आहे आणि आपलं स्मारक हे लवकर मोठ्या प्रमाणामध्ये इथं भव्य दिव्य उभं राहणार आहे. या ठिकाणी आपण आजच्या या शौर्य दिनानिमित्त अभिवादन करत असताना आपल्या मनातील भावना काय दाटतायत तुम्हाला, काय वाटतं? ब्रिटिशांनी त्यांच्या बाजूने लढलेल्या सैनिकांचं हे एकमेव स्मारक बांधलेलं नाही. ब्रिटिशांनी जगभरामध्ये स्मारक बांधलेत. जर्मनमध्ये स्मारक बांधले, फिडेलमध्ये स्मारक बांधलेले, त्यांनी इंग्लंडमध्ये स्मारक बांधले, त्यांनी रशियामध्ये स्मारक बांधले, त्यांनी चीनमध्ये स्मारक बांधले, त्यांनी थायलंडमध्ये स्मारक बांधलेले. जे जे त्यांचे युद्ध सैनिक आहेत त्यांच्या गौरवार्थ देशभर स्मारक बांधलेत. परंतु ब्रिटिशांनी बांधलेल्या स्मारकांमध्ये व्यक्त केलेल्या कृतज्ञांमध्ये हे एकमेव स्मारक आहे की आज 205 वर्षानंतर सुद्धा 25 लाख लोक अभिवादनासाठी येत आहेत.
25 लाख ही लोकसंख्या युरोपमधल्या एका देशाची असते, म्हणजे या ठिकाणी एक अख्खाच्या अख्खा देश अभिवादनासाठी येतोय. ही माझ्या दृष्टिकोनातून अतिशय भावनिक आणि महत्त्वाची गोष्ट असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. पिंपरी चिंचवड शहरामधून आलेले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. भरत खरात या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. खरात साहेब, तुम्ही या भीमा कोरेगाव क्रांतीविरुद्ध स्तंभाला मानवंदना देत असताना आपण अनेक उपक्रम राबवतात प्रत्येक वर्षी, तर यावर्षी तुम्ही काय उपक्रम राबवला आहे? यावर्षी एक पाण्याची पिकअप भरून आणली होती, पण इथपर्यंत काय पोहोचली नाही, ती मागच अडवली. तिथंच पाणी वाटप आहे. आणि एक 25 वर्ष झालं की आम्ही भीमा कोरेगावला येत असतो, पण यावर्षी थोडा कडक बंदोबस्त आहे. आणि जे इथपर्यंत पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत पाणी वगैरे, तर इथं काय इथपर्यंत पोहोचत नाही. एवढं थोडंसं त्रास वाटला थोड्या वर्षी. आणि पण यावर्षी थोडासा बंदोबस्त चांगला आहे, काही अडचणी नाहीत. आणि जे भीमसैनिक येतात की एवढा काय त्रास जाणून येत नाही. आणि जे आपण इथं इजे तंबाला 500 सुरवीराला जे भीम करायला येतो, असेच सगळे जसे प्रेमाने येतात तसेच प्रेमाने जावा. कुणाला धक्काबुजी गाडी गोडी व्यवस्थित चालवा, हेच माझं सगळ्या भीमसैनिकाला आवाहन करतो आणि त्याला जय भीम करतो. सन 1818ची लढाई ही तलवारीच्या बळावरती लढण्यात आलेली होती, तर आता 2023मध्ये तलवारीची लढाई अपेक्षित आहे की पेनाची लढाई अपेक्षित आहे? याच्यावरती आपलं काय मत आहे? नाही, ते त्या काळ वेगळा होता, की तलवारीचीच गरज होती त्या काळामध्ये. पण आता 1921ला ज्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं आले, आणि त्याच्यानंतर मला वाटत नाही की आपल्याला तलवारीची का काठीची गरज आहे. आपल्याला फक्त पेनाची गरज आहे. पेनाने आपण लढाई जितू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यामध्ये काही म्हणजे सिनियर सिटीजन आहेत, तर आपण कुठून आला, तर आपलं काय नाव आहे? मी भीमरत्न प्राध्यापक BB शिंदे, संस्थापक अध्यक्ष सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटना मी गेली 12 वर्षापासून चालवतो. आणि या संघटनेच्या माध्यमातून केवळ राजकारण न पाहता या देशातील नागरिक जो नागरिक असेल त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये काय सुविधा दिलेल्या आहेत आणि शासनाचे GR काय आहेत, त्याप्रमाणे मी माझ्या संघटनेतर्फे सर्व पिंपरी चिंचवड शहरामधील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टीतील सर्व गोरगरीब जनतेला, SC नवबौद्ध, त्याचप्रमाणे सर्वांनाच जे मूलभूत अधिकारात ज्याची गरज आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही आमच्या संघटनेतर्फे करत आहोत. आणि आज या शौर्य दिनाला जी येथील पेशवाई ब्रिटिशांनी गाडली आणि त्या ब्रिटिशाच्या सैन्यामध्ये केवळ 500 महार होते, आणि त्या महारानं मनवादी जाचक पेशवाई आपलं प्राणाचं बलिदान देऊन त्या शूरवीराने गाडून टाकली. या त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज आपण या देशातील जवळजवळ 25 लाख भीम अनुयायी येथे येऊन एक मानवंदना देत आहेत, त्यांना अभिवादन करत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या संघटनेतर्फे सुद्धा येथे मानवंदना देण्यासाठी आलो. केवळ बाबासाहेबांची सामाजिक क्रांतीची सुरुवात 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांनी पहिला
21 सॉरी 1921ला येथे येऊन पहिली इथून सामाजिक क्रांतीची सुरुवात केली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब 20 मार्च 1927ला महाराष्ट्र 14 तळाचा संग्राम केला, पाण्याला आग लावली आणि त्यानंतर 25 डिसेंबर 1927ला या मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यावेळेस दहन केलेलं आहे. परंतु आता काही वाचालवीर बाबासाहेबांच्याच नव्हे तर आमच्या ज्या ज्या बहुजन उद्धारक महामानव आहेत त्या महामानवावर गर्व ओकायचं काम करतात. म्हणून आम्हाला असं वाटतंय की आज सुद्धा मनुस्मृती दहनाची गरज आहे आणि ते मनुस्मृती दहन केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गानं, एक पेनाच्या मार्गानं, एक कायद्याच्या मार्गानं ते लढा लढण्याची गरज आहे. यासाठी मी सर्व भीमसैनिकांना आव्हान करतो, नम्रतेचं आव्हान करतो की बाबा रे गट सोडा आणि सर्वांनी एक दिलानं मोठ्या मनानं फुले आंबेडकर विचारधारेचे आम्ही भीमसैनिक आहेत, त्याचे पाईक आहेत. हा विचार केवळ ध्यानात ठेवून इथं RSSला, केंद्रातील BJPला तसेच महाराष्ट्रातील चांदा चौकडीला शह देण्यासाठी आपली सर्वांची गरज आहे. म्हणून सर्वांना आव्हान करतो आणि प्रेमाचा जय भीम करतो की बाबा रे हे सर्व गटतट सोडून, भेदभाव सोडून, गर्व अहंत सोडून सर्वांनी एका झेंड्याखाली बाबासाहेबांच्या विचारानुसार एकत्रित येण्याची गरज आहे आणि आपण याल अशी मोठी आशा ठेवून आज 2205व्या साली या शहीदाला मी माझ्या संघटनेतर्फे, आपण आपल्या सर्वातर्फे, भीमसैनिकातर्फे मी अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आपण एकत्रित येण्याची भाषा केलेली आहे. हो, आंबेडकर चळवळीमधील रिपब्लिकन पक्षाचे, आंबेडकर चळवळीचे विविध गट आहेत. जो तो गल्लीमध्ये ज्याला कोणी विचारत नाही असा राष्ट्रीय अध्यक्ष होतो आणि जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे एकत्रित येत नाहीत. जे आपल्या ह्याच्यातली काही नेते जे कोणी म्हणतायत जातीवादी पक्षाबरोबर आहेत, तर कुणाला जातीवादी जवळचे वाटत आहेत, कुणाला कारण काही म्हणजे ज्या आंबेडकर चळवळीचं ऐक्य होण्याच्या ऐवजी इतर समाजाचं ऐक्य आणि इतर पक्षाचे ऐक्य त्यांच्याबरोबर संघटन करण्याची चढाओढ या पक्षामध्ये लागली. याविषयी आपल्याला काय म्हणायचं? मला यामधून एक आठवत आहे, फ्रान्सची राज्यक्रांती. फ्रान्सच्या 14व्या लुईनं, लक्षात घ्या, जनता भुकेनं मरतीये, कुठलीच सोय नाही आणि हे आपला पिनोल वाद्य काम करीत त्याच्या राजमहालात आहे. मग त्यावेळेस जनतेला सगळे आपापले गटातटाचे नेते सोडून खऱ्या अर्थाने जनता एकत्रित झाली आणि 14व्या लुईला चौकात फाशी दिलं. त्या प्रकारे हे सर्व भीमसैनिकाने, सर्वसामान्यानं एकत्रित येण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा होता, त्या नामांतर लढ्यामध्ये शिवसेना अग्रस्थानी होती आणि त्या शिवसेनेनंच आपल्या दलितावरती, समाजावर अत्यंत प्रचंड अत्याचार केले होते. मग ती शिवसेना काहींना जवळ वाटते. याविषयी आपल्याला काय वाटतंय? हे पहा, बाबासाहेब काँग्रेसला जळतं गरमटले होते. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, बाबासाहेब काँग्रेसला जळतं घर म्हटले
पण ते कधी म्हटले, ज्या वेळेस झाल आणि मवाळ दोन्ही या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी फक्त या देशात एकच काँग्रेस पक्ष होता आणि त्यामध्ये आपल्या मागासवर्गीयांना केवळ आश्वासन देऊन डावललं जात होतं, पण काम कधी काही झालं नाही. म्हणून बाबासाहेब त्यावेळेस बोलले. परंतु नंतर RSSची स्थापना झाली, BJPची स्थापना झाली, त्यामधून जे टिळकासारखे सावरकरासारखे बाजूला गेले, म्हणजे झाल विचारधारणेचे बाजूला गेले, ज्यांना की विषमता प्रिय आहे, समतावाद्याला विरोध करणारी लोक ते वेगळे झाले आणि खाली राहिले ते फक्त गांधीवादी, एक शांततेच्या मार्गाने चालणारे. म्हणून आता मला म्हणायचे, त्या दृष्टिकोनातून शिवसेनेमधून हा शिंदे गट BJP धार्जिना जो हिंदुत्व म्हणणारा तो बाजूला गेला. आता केवळ जो राहिला तो प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे याच्या विचारावर चालणारे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मिळते जुळते होते, या विचारावर चालणारी शिवसेना आता उरले. म्हणून आम्हाला असं वाटतंय की आता जे बाळासाहेब आंबेडकर बोलतात की आम्हाला शिवसेनेची युती करायची, त्यासाठी आमचं त्यांना काही अडचण नाही. आम्हाला वाटतं की हे झालंच पाहिजे. कुठपर्यंत तुम्ही वेगळे आम्ही वेगळे करीत बसणार? आणि जिथं ज्या ज्या पक्षाला, ज्या ज्या व्यक्तीला, ज्या ज्या विचारधारेला या देशाचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मान्य आहेत, अशा सर्वांनी एकत्रित येण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि त्यांना एकत्रित करण्याची गरज खऱ्या अर्थानं आज या तरुणाची आहे. तरुण कुठल्याही गटात जातात, राहू दे आमचा भीमसैनिक, पण त्याला जाणीव झाली पाहिजे की आपला नेता एकत्रित का येत नाही. यासाठी आपण ज्याची विचारधारणा आपण ज्याला नेता मानतो त्या प्रत्येकाचं मी तर म्हणतो की आद्य कर्तव्य आहे की त्यांना हात जोडून विनंती करून जय भीम घालून म्हणायचे की बाबा तुम्ही इथं या. त्याच्याशिवाय आपलं गत्यंतर नाही. इथं तर पहिली प्रायोरिटी माझी त्याला असेल. क्रांती विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. दीपक भाऊ, आपलं लॉर्ड बुद्धा TV स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर भाऊ, आपण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहात आणि आपण तरुणांना काय संदेश देणार आहात? आज शौर्य दिन, या दिनानिमित्त आम्ही सर्वजण शहीद झालेल्या आमच्या बंधूंना सगळ्यांना आम्ही मानवंदना देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी कुठेही असले तरी आजच्या या दिवशी मानवंदना देण्यासाठी शौर्यांना बाबासाहेब इकडे यायचे. त्याचप्रमाणे आम्ही आणि बाबासाहेब आमच्या पुढच्या पिढीसाठी होते. आणि आज आपण बघतोय की आपल्या पुढच्या पिढीसाठी बाबासाहेब पुन्हा जन्माला येतील की नाही येतील, म्हणून आपले जे पूर्वीजन आहेत, जे आपले जे शौर्य केलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्व भीमसैनिकांनी, सर्व आपल्या जनतेने त्यांच्यासाठी इकडे येणं गरजेचं आहे आणि आपल्या धम्माचा प्रचार करणं गरजेचं आहे. भाऊ, भारतीय संविधान धोक्यात आहे असं आपल्याला काय वाटतंय का? भारतीय संविधान धोक्यात आहे असं तर आपण बघतोय की ह्या गोष्टी खऱ्या आहेत, पण ह्या संविधान वाचवायचं काम आपल्या सर्वांचं आहे. म्हणून सर्व भीमसैनिकांनी संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. भाऊ, एक प्रश्न आहे, आंबेडकरी चळवळीने कुठल्या प्रकारचं आंदोलन केलं पाहिजे? संविधान वाचवण्याचं सर्वात मोठं आंदोलन हे आंबेडकरी जनतेचं असेल. थँक्यू. धन्यवाद. नाही, आंबेडकरी पक्ष जेवढे संघटना असतील, नेते मंडळी असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी चळवळीला मजबूत करावा आणि एक आपला पक्ष, आपला एक जे समाज आहे तो म्हणजे संघटित करावा, सगळ्यांनी एकत्र येऊन. तू औरंगाबादहून आलेला आहेस. औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाच्या नामांतरासाठी 16 वर्षाचा लढा लढला आणि त्या लढ्याच्या हे कवत असताना शिवसेनेसारखी जहाल संघटना
त्याला विरोध करत होती. मग काही पक्ष त्या शिवसेना संघ युती करायची म्हणतात, ते आपल्याला काय मान्य काय तरुणांना? नाही, आता तो काळ वेगळा होता, आता हा काळ वेगळा आहे. ती शिवसेना वेगळी होती, आता शिवसेना म्हणजे आता दोन हे झाले ना गट, एक शिंदे गट झाला, ठाकरे गट झाला, दोघांचे विचार वेगवेगळे झालेले आहेत आता. परंतु जे शिवसेना प्रमुख सध्याचे आहेत त्यांच्या वडिलांनी हे म्हणले होते, ज्यांच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ? नाही, ते म्हणले होते, पण आता त्यांचेही आता कालांतराने काही लोकांचे विचार बदलतात. कालांतराने काही लोकांचे विचार, कारण नामांतर लढ्यामध्ये घरं जाळलेले आहेत, विचार कसे बदलू शकतात? ते राग आणखी विजलेलं नाही, मग हे विचार कसे? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता हे राजकारण आहे. आता हे राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी कोणासोबत कोणी जाऊ शकतो. की या क्रांती विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या ठिकाणी आलेले आहे. तसंच एक तरुण आपल्यामध्ये आहे. मित्र, आपण कुठून आलेला आहे? वडनेर बोलजी. नाव काय आपलं? दीपक इंगडे. दीपक इंगळे. दीपक, आपण या ठिकाणी आलेला आहात आणि आपण काय म्हणजे काय महसूस करता तिथं आले? इथं महसूस असं करतो की इथं हा एक शौर्य दिन आहे. मी या 500 शौरवीरांना इथं आम्ही मानवंदना देण्यासाठी आलेलो आहे आणि प्राऊड फील होते की त्या जर त्यांनी जर त्यावेळेस जर शूरवीरांनी हे जर नसतं केलं तर आज आम्ही या पद्धतीवर नसतो. आज ती पेशवाई अजूनपर्यंत ती तशीच राहिली असती. म्हणजे बरं, आत्ता जो 1818चा जो लढा होता तो तलवारीच्या बळावरती लढण्यात आला होता. मग आता तलवारीची गरज आहे काय पेनाची गरज आहे? पेनाची गरज आहे. मग याच्यामध्ये तरुण आपला शिकला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, परंतु आपल्या बराचसा काही तरुण दिसतोय की हुल्लडबाजी करण्यामध्ये आणि इतर काही इंस्टाग्रामवर याच्यावरती वेगळ्या पोस्ट टाकण्यामध्ये दिसतोय आपण. याविषयी आपल्याला काय म्हणायचं? ते गोष्ट थांबली पाहिजे. आता सर्व सुशिक्षित झाले आहे, सर्व जे नाही आता सर्वजण सुशिक्षित झालेले आहेत. आता हुल्लडबाजी बंद झालं पाहिजे, आपल्या समाजाला गोष्ट समजली पाहिजे. रिपब्लिकन पक्ष, आंबेडकर चळवळीचे जेवढे ते गट आहेत, हे गट एकत्रित न येता नेते मंडळी विविध पक्षाची म्हणजे आघाडी करतात, कुणी केलेली आहे. आणि ज्या पक्षाची आघाडी करायची भाषा होते की जे शिवसेनेसारखा कट्टर म्हणजे आंबेडकर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला तीव्र विरोध केला, बाबासाहेबांविषयी खालच्या भाषेमध्ये शब्द वापरत नाही आले आणि ज्याला खायला नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ, अशा पक्षाची युती करणं तुम्हाला तरुणांना योग्य वाटते का? तरुणांना योग्य वाटते का? त्याच्या राजकारणी शब्दावरती काय राजकारणामध्ये काय बोलायचं? त्या राजकारणाबद्दल काय बोलायचं? नाही, तरुणाला, कारण राजकारणामध्ये तरुण पण हे आहे ना. आजचे जे नेते आहेत हे त्यांचं वय झालेलं आहे, तरुण पिढीच्या ह्याच्यामध्ये राजकारण आलं म्हणजे त्याविषयी आपल्याला काय बोलायचं? आता जर संघटना एक सोबत येतच आहे तर ते काही ना काही त्यांच्या विचारानुसारच येत असेल. त्यांनी काही ना काही मोठा विचार केला असेल, त्या गोष्टीवर मोठी चळवळ असेल त्याची, त्या हिशोबाने त्यांनी एकत्र येत असेल. ते यापेक्षा आंबेडकरी समूहाचं ऐक्य झालं पाहिजे याविषयी आपल्याला काय म्हणायचं? आता याविषयी काय बोलणार आपण? सर्व एकत्र आता जर संघटना एक झाली तर एक सर्व एकत्र होऊन ज्या ठिकाणी जेवढ्या योजना होतील तेवढ्या सर्वांना सहकार्य होईल त्या गोष्टीसाठी. आपण या भीमा कोरेगाव क्रांती विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे, विविध संघटनेचे, विविध धर्माचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. असेच एक आपल्या पिंपरी चिंचवड शहरातली MIMचे पदाधिकारी आपल्यामध्ये आलेले आहेत. आपण असेच एक MIMचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. जय भीम. मी धम्मराज साळवे, MIM पक्षाचा पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष. माझ्याबरोबर MIM पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव अखिल मुजावर साहेब, तसंच उपाध्यक्ष दीपक कांबळे या ठिकाणी उपस्थित आहोत. आज आपल्या शूरवीर महायोद्ध्यांना आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लाखो आंबेडकरी अनुयायी या भीमा कोरेगावच्या रणस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आजचा 205वा अभिवादनाचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासन असेल, या पुणे जिल्ह्याचं प्रशासन असेल, अत्यंत योग्य रीतीने नियोजन करत आहे. आज आनंदाचा क्षण आहे. वर्षाची नवी सुरुवात ही योद्ध्यांना अभिवादन करून होते. ज्या 500 महार शूरवीरांनी
या ठिकाणी इतिहास घडवला आणि आत्मसन्मानाचा लढा दिला त्या महार 500 शूरवीरांना MIM पक्षाच्या वतीनं खासदार इम्तियाजी जलील साहेब, महासचिव अखिल मुजावर साहेब यांच्या वतीनं अभिवादन, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड MIM पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि तमाम भीमानुयायांना या ठिकाणी जो बाबासाहेबांनी दिलेला आदेश आहे की जा आणि तुमचा जो पराक्रमी इतिहास आहे तुम्ही तो भीमा कोरेगावला जाऊन पहा, जे 1 जानेवारी 1927ला सांगितलं होतं त्या आदेशानुसार आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं आणि असाच आपला इतिहास तेवत ठेवावा. जय भीम. बरं, या ठिकाणी एक चर्चा होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान धोक्यामध्ये आहे. आपल्याला असं वाटतंय का धोक्यामध्ये? आपण भीमा कोरेगाव घडवणारे योद्ध्यांचे वारस आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाला धोका निर्माण जरी झाला तरी आपण तो रोखण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणारे आपण वारसदार आहोत. बाबासाहेबांच्या संविधानाला, बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ चौकटीला कोणालाही मोडता येणार नाही. बहुमत असलेला भाजपचा पक्ष देखील बाबासाहेबांच्या संविधानाची चौकट मोडू शकत नाही आणि जर असं कोणी करण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्यासारखे भीम सैनिक शांत बसणार नाहीत. याची त्यांना सुद्धा तेवढीच भीती आहे, म्हणून ते तसा प्रयत्न करणार नाहीत. आणि जोपर्यंत हा देश आहे, हा देश भारतीय संविधानावरच चालणार आहे आणि हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानानुसारच हा भारत देश चालणार आहे. या ठिकाणी आंबेडकरी समाजाने कुठल्या दिशेने आणि कसे आंदोलन केलं पाहिजे? बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आंदोलनाची दिशा ही बाबासाहेब आंबेडकर हेच मोठं दीपस्तंभ आहे. या चळवळीला बाबासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन हे नेहमी वेळोवेळी दिशा चळवळीची ठरवणार आहे. याला कोणत्याही दिशेची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मार्ग समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य याच्या माध्यमातून या आंदोलनाची दिशा नेहमीच ठरत राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतर समाजाने आंबेडकर वादी सोडून इतर समाजाने स्वीकारले असं आपल्याला वाटतंय का? नक्कीच स्वीकारण्याचा प्रयत्न होतोय. प्रचार आणि प्रसार त्या पद्धतीने होतोय. तुम्ही दिल्लीचं प्रकरण बघितलं असेल. 10,000 बौद्धांनी 10,000 इतर लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्म दीक्षा घेण्याचं प्रमाण वाढतंय. बाबासाहेबांच्या विचारांकडे येण्याचं प्रमाण वाढतंय. आपण जो हा आत्ताचा भीमा कोरेगावचा हा अभिवादन कार्यक्रम पाहत आहोत, यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल की लाखोंची संख्या वाढत आहे. जी संख्या कमी होती ती आज 20-25 लाखापर्यंत पोहोचलेली आहे आणि हेच द्योतक आहे की आंबेडकर वादाकडे आजचा तरुण हा आता पुढे सरसावत आहे. या ठिकाणी आपण या विजयस्तंभाला मानवंदना देत असताना आपल्यामध्ये काय भावना व्यक्त होत आहेत? या ठिकाणी ज्या वेळेला आपण या भीमा कोरेगावच्या रणस्तंभाला अभिवादन करताना आमचं ऊर भरून येत आहे की आम्ही लेछे पेछे नाही तर आम्ही शूरवीरांची वारसदार आहोत. आमच्यावर कोणी जरी वाईट नजर ठेवण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही त्यांना भीमा कोरेगावचा इतिहास पुनरावृत्ती करण्याच्या सुद्धा तयारीत आहोत. या ठिकाणी अभिवादन करताना आनंद आहे, उत्साह आहे आणि अभिमान आहे की आम्ही भीमा कोरेगावचे वारसदार आहोत. या ठिकाणी MIM पक्षाचे मुजावर साहेबही या ठिकाणी उपस्थित. मुजावर साहेब, आपण या ठिकाणी आलेला आहात, या शूरवीरांना मानवंदना देत आहेत, तर आपली भावना काय आहे? आपण एक मायनॉरिटीचं म्हणजे कम्युनिटीमधून येतात आणि आपली या समाजाविषयी आणि काय भावना आहे आणि तरुणांना काय संदेश देणार आहे? बाबा साहेब आम्बेडकर ने सभी समाज के लिए काम किया और ये जो आज हम यहाँ पे वंदना देने के लिए आए, मैं पिछले 5 साल से यहाँ पे आ रहा हूँ, ये पहली बार नहीं है. और जैसा कि आप देखते हैं कि जो विजय स्तंभ है इसके अंदर कई मुस्लिम शूरवीर का भी नाम है. तकरीबन जहाँ तक मेरे नॉलेज में कम से कम 20 शूरवीर ऐसे हैं जो मुस्लिम समाज के थे. तो इन्होंने जो एक अपना लड़ा दिया था और वो लड़े को हम आज वंदन करने के लिए यहाँ पर आए हुए हैं. धन्यवाद. या ठिकाणी काही तरुणही उपस्थित आहेत. तरुणांना एक हे करतो, तर आमच्यामध्ये एक तरुण आहेत, त्यांना विचारू की आपण या ठिकाणी क्रांती विजय स्तंभांना मानवंदना देण्यासाठी आलात. आपण कुठून आलेला आहात? मी पिंपरी चिंचवड शहरातून आलेलो आहे. मी संजू बाबा सर्वदे पिंपरी चिंचवड आठवले गटाचा सचिव आहे. इथं आलेल्या सर्व भीमसैनिकांना शौर्य दिनाच्या माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि दिघी चरवली बोपखेल शाखेच्या वतीने मी शौर्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. तर एक आपण या शूरवीरांना मानवंदना देत असताना आपल्या ज्या पूर्वजांनी जी लढाई लढलेली आहे, 1818 मध्ये
तलवारीच्या टोकावरती ही लढाई जिंकलेली आहे. तर आजच्या तरुणांनी तलवार हातात घेतली पाहिजे का पेन हातात घेतलं पाहिजे याच्याविषयी आपल्याला काय मत आहे? मी एकच सांगू इच्छितो की आत्ताचे जेवढे भीमसैनिक आहेत त्यांनी पेन हातात घेतला पाहिजे. पेनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी आपल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघतोय जसा पाण्याचा लोढा येतोय तशी ही आंबेडकरी जनता आहे. परंतु ही जनता काही दिवसांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये याचं मतामध्ये रूपांतर होत नाही, विखरल्या जाते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ते 3 संस्था आहेत. राजकीय संस्था एक डॉक्टर बाबासाहेबांनी एक राजकीय संस्था दिलेली आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. सामाजिक दिलेली आहे, धार्मिक दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि शैक्षणिक पीपल्स एज्युकेशन सोसायटी. मग या तिन्ही संस्थेमध्ये काम करायचं सोडून आपला तरुण इतरत्र भरकटण्याचं कारण काय? आज मला पूर्ण चळवळीमध्ये काम करून पूर्ण 10 वर्ष होत आहेत. लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. आपल्यामध्ये बऱ्याच संघटना आहेत. सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की जेवढ्या पण संघटना आहेत, आता साहेबांनी प्रश्न विचारला की हे एकत्र का होत नाही, आपले फक्त हा समाज बांधव 1 जानेवारीलाच एकत्र दिसतो. तर हा जर आपला समाज एकत्र झाला, सर्व पक्ष संघटना जर आपल्या एक झाल्या, तर महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजाचा सगळ्यात टॉपचा मुख्यमंत्री होऊ शकतो. मी एकच घोषणा करतो की सर्वांनी एक व्हावं. जेवढे पण पक्ष असतील, संघटना असतील, सगळे भीमसैनिक असतील, सगळ्यांनी एकत्रच काम केलं पाहिजे. आणि जे कोणी मनुवादी आहेत ते आपल्याला डावचण्याचा कधीच प्रयत्न करू शकत नाही. बस मी एवढंच सांगतो भीमसैनिकांना. आज आपण वातावरण बघतोय, आंबेडकरी चळवळीमध्ये जे दिग्गज नेते असतील, हे नेते एकत्रित होण्याऐवजी इतर पक्षाची त्यांना जवळी वाटते. मग याचं रिझन काय? आजकाल प्रत्येक भीमसैनिकामध्ये युवा नेते अशा एक क्रेज झालेली आहे. इतर पक्षाचे, सुवर्ण समाजाचे काही लोक असतात, पक्षातली लोक असतात, RSSचे काही लोक असतात, ते आपल्या गरीब जनतेतले युवा कार्यकर्त्यांना पाठीशी जवळ घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतात. त्यांना कोणी बळी न पडता आपल्या समाजासोबत एकत्र काम केलं पाहिजे आणि आपला समाज पुढे नेला पाहिजे. प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या समाजाचा एक तरी नगरसेवक, आमदार, खासदार अशा सगळे व्हायला पाहिजेत. बस या ठिकाणी काही पक्ष रिपब्लिकन निळ्या झेंड्याचं ऐक्य करण्याच्या ऐवजी ज्या शिवसेनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून लोकांचे घरं जाळलेले आहेत आणि बाबासाहेबांविषयी अतिशय खालच्या पातळीला टीका करून आणि ज्यांना घरात नाही पीठ त्यांना कशाला पाहिजे विद्यापीठ, अशाही पक्षाची सलगी करण्याचं काही नेते मंडळी प्रयत्नात आहेत. तर याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? आता आमच्या घरात खायला पीठ पण आहे आणि उच्च शिक्षित सगळे कार्यकर्ते पण आहेत आणि विद्यापीठ पण आहे आणि आमच्या समाजातील सर्व विद्यार्थी चांगल्या मोठमोठ्या पोस्टवरती काम करत आहे. आज 1 जानेवारी, आज भीमा कोरेगाव या ठिकाणी शौर्य दिन आपण साजरा करत आहोत. शौर्य दिन साजरा करत असताना या ठिकाणी सर्व समाजातील, सर्व घटकातील, सर्व पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे काशीराम साहेबांबरोबर DS4 पासून आत्तापर्यंत काम करणारे दिलीप कुसळे सर या ठिकाणी या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आलेला. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर जय भीम. जय भीम. सर, भीमा कोरेगावला आपण पहिल्यापासून येतो. मला त्या अनुभव आहे की ज्यावेळेस तुमचे कांबळे साहेब होते तेव्हापासून तुम्ही या ठिकाणी येता, तो त्यावेळेपासून आत्तापर्यंत थोडासा अनुभव सांगा आणि आत्ताची परिस्थिती थोडंसं बोला. सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेब, त्यांचे जे सहकारी बामसेपचे CP थोरासाहेब असतील, आमचे संभाजी जोगदण, NT घोरपडे, यशवंत कांबळे, काय भालेराव, ही जी मंडळी पुणे शहरामध्ये जे बामसेपचे काम करत होते, साहेब या लोकांना घेऊन 1 जानेवारीच्या आधी 5-6 दिवस आधी होऊन या ठिकाणी जे आजूबाजूला जे गवत वाढलेलं असायचं याची साफसफाई करायचे आणि त्याचबरोबर या बामसेपचे जे सभासद आहेत यांच्या मुलांना घेऊन या ठिकाणी दांडपट्टा, काट्या, लाट्या अशा शौर्याचे असे जे खेळ आहेत
हे खेळ या त्या ठिकाणी खेळले जायचे. नंतर हळूहळू या भीमा कोरेगावचं जे कांशीराम साहेबांमुळं, त्याचबरोबर देवेंद्र कवाड्यांमुळं, की ह्या विजयस्तंभाचं जे 1 जानेवारी 1818 साली या ठिकाणी जे 500 शूरवीरांनी 28,000 पेशव्यांना कोंबड्या वक्रासारखं कापण्याचं काम केलं, जो मनामध्ये विषमतेची जी आग होती, जी दगदग होती, जो अन्य अत्याचाराविरोधात दगदग होती, ह्या सगळं राग यांनी ह्या 1 जानेवारी 1818 या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणून इंग्रजांनी या ठिकाणी विजयस्तंभ उभा केलेला आहे. आणि मान्यवर कांशीराम साहेबांनंतर या महाराष्ट्रामधून या विजयस्तंभाचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला. आणि आज महाराष्ट्रच नव्हे, कर्नाटक असेल, आंध्र असेल, आजूबाजूच्या राज्यातून या विजयस्तंभाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीमसैनिक असेल, त्याचबरोबर जो बाबासाहेबांना मानणारा अनुयायी आहे. मी स्वतः एक भीमसैनिक आहे, कांशीराम साहेबांवर काम करणारा कार्यकर्ता आहे, वडार समाजाचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या समाजामध्ये या स्तंभाबद्दल, या 2005 व शौर्य दिनाबद्दल अनेक लोकांना ही माहिती फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, आणि जे भेटेल त्यांना, ज्यांना ज्याचा इतिहास माहीत नाही. मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवत नाही. काही भूल ना जाय या अनुषंगाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अनेक भीमसैनिक या ठिकाणी या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात. या ठिकाणी आपल्याला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आजच्या ज्या मितीला आज प्रशासनाने जे काही काम केलेलं आहे, आज तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? आज आत्तापर्यंत आपण समाज हा एकत्र होऊनच हे सगळं काम करत होता, पण आत्ता समाज हा सगळं जे याचा खर्च असो, सुशोभन कर असो, गव्हर्नमेंटनी आता सध्या महाराष्ट्र शासनाने ताब्यात येते, त्यात आपण काय बोलू शकतो? तसं पाहिलं तर आत्तापर्यंत समाज आपापल्या परीने या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आलेला आहे. मधल्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये भीमसेने येऊ लागले, शासनाने दखल घ्यायला सुरुवात केली. या ठिकाणी आता पूर्वी रस्ते बंद करत होते, आता कालपासून म्हणजे 31 डिसेंबरपासून रस्ते बंद करायला नगर पुणे. परंतु शासन प्रशासनाने दखल घेतल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची सोय झालेली आहे, भीमसैनिकांची सोय झालेली आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार, तसं पाहिलं तर हा इथं येणारा हा जो वर्ग आहे, हा सगळा शिस्तीचा वर्ग आहे. कोणताही पद्धतीने बेशिस्तपणा याच्यामध्ये नाही आहे, आढळून येत नाही आहे. पोलिसांना, प्रशासनाला सहकार्य करणारा हा वर्ग आहे. त्यामुळे शासन प्रशासनाने जे सोयीसुविधा केलेल्या आहेत, ज्या त्यांनी नियोजन केलं आहे, खरोखर हे नियोजन ह्याने चांगल्या पद्धतीने केलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार आता एवढ्या वर्षामध्ये जी गर्दी वाढलेली आहे घडून आलेला नाही आहे. जय भीम. जय भीम. धन्यवाद. बोला की सर, आपण कुठून आला सर? आपण मी पुण्यातूनच. पुण्यातून आपण आलेले आहात आणि आपण या विजयस्तंभाबरोबर आजच्याच जे विषय आहे तर आणि आत्ताचे राजकीय दृष्टिकोन आहे, तर या ठिकाणी कमीत कमी 30 ते 40 लाख लोकांचा या ठिकाणी समुदाय, पण निवडणुकीच्या वेळेस जातो कुठं? मी किशोर सरदेसाई. मी गेली साधारणतः 35 वर्ष मी आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो. पत्रकारितेमध्ये पण काम केलं आहे. मी माझा न्यूजपेपर पण चालवला आहे. खरं तर आंबेडकर समाजाची एक शोकांतिका आहे की आंबेडकरी समाजाला त्याचा इंटरेस्ट काय आहे किंवा आपला स्वार्थच कळत नाही आहे की राजकीय स्वार्थ काय आहे. सामाजिकदृष्ट्या किंवा सामाजिक आघाडीवर आंबेडकरी समाज हा नेहमी आघाडीवर असतो. त्यावेळी त्याला कुठल्या नेत्याची गरज लागत नाही, कुणाची आव्हानाची गरज लागत नाही, काही नाही आहे. पण जेव्हा किंवा राजकीय भूमिका घ्यायची विषय येतो त्यावेळी आंबेडकर समाज हा कन्फ्यूज होतो की आंबेडकर समाजाला एक कळत नाही आहे, आंबेडकर समाजाला आपण नेमकं काय भूमिका घ्यायची, आपण सामाजिकला प्राधान्य द्यायचं की आपण राजकीय याला प्राधान्य द्यायचं. या दोन गोष्टीमध्ये आंबेडकर समाज हा विखुरलेला आहे. त्यामुळे आंबेडकर समाजाने एक तर सामाजिक भूमिका नाही तर राजकीय भूमिका या दोन्हीचं वेगळं करून आपली भूमिका घ्यायला पाहिजे. प्युअरली जर राजकीय भूमिका घेतली तर आंबेडकरी समाज ही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये मोठी राजकीय ताकद म्हणून नक्कीच उदय येईल. फक्त सामाजिक आणि राजकीय या दोन गोष्टीचं विभाजन जर आंबेडकरी समाजाला करता आलं आणि केवळ राजकारण करता आलं तर देशामध्ये आंबेडकरी समाज ही मोठी राजकीय शक्ती आहे आणि ती नक्कीच होईल. या ठिकाणी
पॅन्थर आज खरंच आज पॅन्थरचा आमचा खरा जो भाग सदाशिव भोसले या ठिकाणी नाही. आज सदा भोसलेंचे चिरंजीव आज आमचे बापूसाहेब भोसले या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर त्यांचा एक आम्हाला गर्व आहे, कारण अशा व्यक्तींनी या ठिकाणी आज सर आज 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त आपण काय सांगू शकता जनतेला, आपण काय संदेश देऊ शकता? साहिल उपर से ले. खऱ्या अर्थानं अत्यंत भावनिक आणि भावुक होऊन आजचा हा शौर्य दिन कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. माझ्या सर्व भीमसैनिक माता भगिनी आणि बंधूंना, मित्रांना, ज्येष्ठ सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि शौर्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ऐतिहासिक शूर महार योद्ध्यांना अभिवादन करत असताना, नतमस्तक होताना सर्व समाज बांधवांना एकच संदेश मी देतो की आपण जरी वेगळे वेगळे असलो, वेगळे वेगळे गट असले, पक्ष असले, संघटना असल्या, तरी आपला बाप एकच आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. हे रक्त निळं आहे, हे क्रांतिकारी आहे आणि हेच या शौर्य दिनानिमित्त ह्या शूरवीर महायोद्ध्यांनी आपल्याला सांगून गेले. त्याच्या पदचिन्हावर आपल्याला चालताना एकच सांगतो की बाबांनो, आता तरी एक व्हा. ही ललकार आहे, ही एल्गार आहे, ही पुकार आहे बाबासाहेब आंबेडकरांची आणि या शूर योद्ध्यांची की आपल्याला एकजूट झालं पाहिजे. जर आपला समाज एकजूट आहे तर हा भारत आपला आहे. जर आपला समाज एकजूट आहे तर हा शनिवारच काय तर भारताच्या संसदेवर देखील आपण निळा झेंडा लावू शकतो. ती आपली ताकद आहे. म्हणून आपल्याला एकजूट झालं पाहिजे. आपली एकी ही आपली शक्ती आहे. 500 शूरवीर महायोद्ध्यांनी युद्ध केलं, लढाई केली आणि आपल्याला स्वाभिमान मिळवला. ती पावन धरती आहे. मी या पुणे जिल्ह्यातनं भोसले पाटील महार आहे. या पुणे जिल्ह्यातनं सदनाग महाराजांचा वंशज आहे. माझे वडील पॅन्थर सदा भोसले आणि समस्त चळवळीतले कार्यकर्ते, त्यांनाही अभिवादन करूया. आणि या शूरवीर योद्ध्यांना अभिवादन करत असताना इथली माती घ्या, ही कपाळाला लावा, इथली माती घ्या, तिला घरात ठेवा आणि तिला जपत असताना एकच विनंती आहे की शपथ घ्या की मी एक आहे, माझं रक्त निळं आहे, हा माझा एक झेंडा निळा आहे आणि माझा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. ही भूमिका तुमची माझी. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान खरं धोक्यात आहे का? आपल्याला त्याच्याबद्दल काय वाटतं? खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ह्या देशाला एक अमृतांजली आहे. विधिविधान ते संविधान, हा देश विधिविधानवर चालायचा, आता संविधानावर चालतो. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर संविधानही नसतं. कोण आहे? थांबा, असून द्या, आवडलं कोण बी असून द्या. थांब रे, कोण बी असून द्या, थांबून द्या, थांबून द्या, कोणी असून द्या. डॉक्टर आंबेडकर जय भीम. भाऊ जाऊन द्या, त्यांना जाऊन द्या. खऱ्या अर्थानं कोणी येईल, परंतु जो निळ्या झेंड्याला सलामी देईल तो आपला आहे. संविधानाला कुठलाच धोका होणार नाही. संविधान जिथे या देशाचं मजबूत आहे आणि या संविधानाचे रक्षण करते आपण आहोत. या संविधानाच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्याला गाडून टाकल्याशिवाय हा पॅन्थर राहणार नाही. ही भूमिका महत्त्वाची आहे. तुमच्या आमची देखील भूमिका अशीच असली पाहिजे की घर घर में हो संविधान राष्ट्रध्वज हमारा. आम्ही देशाचे शूर भीमसैनिक आहोत, देशाचे बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. संविधान, देश आणि इथे असणारा हा स्तंभ हा देखील लोकशाहीची गवाही देतो. बेंगळे मामा इथं उपस्थित आहेत, त्यांनी वडिलांबरोबर काम केलेलं आहे. माझे वडील पॅन्थर सदा भोसले, त्यांचे जे जीवन जर जास्तीत जास्त बघितलं असेल कोणी तर ते बेंगळे मामा तुम्ही बघितले. तुमच्या दृष्टिकोनातनं, लॉर्ड बुद्धाच्या दृष्टिकोनातनं आम्हाला चळवळ जीवन दिसती. तुमचंही आभार, लॉर्ड बुद्ध टीव्हीचा आभार. गुण तुमच्यात उतरलेले आहेत, पण एक सदा होता बापू बापू. बाप बापच असतो.
बाप बाप असतो. बापाची चप्पल मला आल्यामुळं मी बाप बनत नाही. सदा भोसले बाप आणि आमच्या सर्वांचे बाप बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यावरती हे शूरयोद्धा. तुमच्या सर्वांना नतमस्तक होतो. जय भीम, जय भारत, जय पॅन्थर. क्रांतीभूमी शौर्य दिनानिमित्त या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेते, पॅन्थर, माजी आमदार प्रकाशजी गजबे साहेब आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. गजबे साहेब, आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेले आहात, तर आपण आपल्या आंबेडकरी अनुयायांना काय संदेश देणार आहेत? आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा किंवा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर चालणारा जो वर्ग आहे, त्यांच्या लढाईचा जो विक्रम या ठिकाणी जगामध्ये घडला आणि जे शूरसैनिक आपल्या अस्मितेसाठी लढले त्यांना मानवंदना देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यांना सलामी देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. त्यांचा पराक्रम पूर्ण जगात गाजला आणि आपल्या भारतालाच नाही तर इंग्रजांना सुद्धा त्यांच्या क्षमतेची महती पटायला लागली आणि 500 महार सैनिकांनी त्या ठिकाणी 25,000 लोकांना त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात काटून छाटून फेकलं. हे एक इतिहासात स्वर्ण अक्षरामध्ये लिहिणारी घटना आहे आणि त्या घटनेचं म्हणजे तत्त्वज्ञान कोणी लिहत नाही आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचीच माणसं त्या ठिकाणी येत आहेत. ते सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी ताकद आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. आज आपण बघाल की सगळे रस्ते जाम आहे, सगळ्या गल्ल्या जाम आहे, शेत शिवार जाम आहे, माणसं त्या ठिकाणी गल्ली बोळातून त्यांना जागा मिळत नाही. या ठिकाणची जी क्रांती करणारी भूमी आहे, क्रांती घडवून आणणारी भूमी आहे, त्या भूमीची जमीन आपल्या कपाळाला लावून मी आयुष्यात कधी हारणार नाही अशी खुणगाठ बांधण्याकरता या ठिकाणी लोक येतात आणि उद्या येणारा जो काळ आहे, उद्या येणारा सूर्योदय आहे तो आमचाच निघेल, तो दुसऱ्याचा निघणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचा विजय एक दिन निश्चित होईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होईल अशी खात्री आमच्या लोकांना मी देऊ इच्छितो. त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. म्हणजे आता बाकीच्या राज्याची तुलना जर केली, त्या तुलनेमध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये काही म्हणजे जी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी माणसं ते कुठेही कमी नाही. फक्त एकजुटीचा भंग त्या ठिकाणी होतोय. ते एकजूट वज्रमूठ कायम ठेवावी. जशी त्यांनी लढाई लढली तेच लक्ष आपल्या समोर असायला पाहिजे. ते लक्ष जर आपण ठेवलं तर असे हजारो विजयस्तंभ या महाराष्ट्रामध्ये उभे होतील. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यामध्ये असं आपल्याला वाटतंय का? निश्चितच धोक्यात आहे. ते मधामध्ये काहीतरी बोलतात की आपल्याला संविधान करण्याची गरज वाटते. RSSचे जे प्रमुख आहे मोहन भागवत, त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं आहे की आता आम्हाला असं वाटतं की संविधानामध्ये संशोधन झालं पाहिजे. त्याचा अभ्यास गट त्यांनी नेमला. त्यांची समिती वाजपेयी साहेबांच्या काळात हे झाली, परंतु त्याच्यावरती समोर जाऊ शकले नाही. ही भीमाची ताकद, ही बुद्धांची ताकद हे त्यांना माहीत आहे. उद्या जर असं काय घडलं तर या देशामध्ये असं जे ही क्रांती जशी घडली याच्यापेक्षा मोठी क्रांती होईल. कारण हा समाज आहे आता कुठे शिक्षित झालेला आहे, आता कुठे त्या ठिकाणी त्याला संविधान समजायला लागलं आहे, आता कुठे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद त्याला कळायला लागली आहे. म्हणून असं कधी होणार नाही. या ठिकाणी आंबेडकरी समुदायाने कशा प्रकारे आंदोलन केले पाहिजे याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच तुम्हाला आता आंदोलनं बघितले असेल तर तुम्ही आंध्राचं त्या ठिकाणी उदाहरण घेतलं पाहिजे किंवा दुसऱ्या राज्याचं उदाहरण घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी तेलंगणा आंध्रामधून वेगळं निघालं,
त्या ठिकाणी सर्व खासदारांनी राजीनामे फेकून दिले आणि त्या ठिकाणी त्यांना सत्तेची पर्वा नाही, पण लोकांच्या कामाकरता लोकांसाठी आपण लढलं पाहिजे अशी भूमिका जर आमच्या सर्व दलित नेत्यांनी घेतली, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी घेतली, तर मला असं वाटत नाही की दिल्ली कभी दूर नहीं है जय भीम वालों के लिए. बरं साहेब, या ठिकाणी जे क्रांती विजय स्तंभाच्या आजूबाजू परिसराचं जे अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण कशा प्रकारे हटवलं पाहिजे यासाठी आपल्याला काय वाटतं, काय केलं पाहिजे? शोकांतिका आहे, आम्ही सभागृहामध्ये याच्याकरता मांडलं आणि अनेक त्या ठिकाणी स्मारक फार सुंदर झाले, पण आज माझ्या भीमसैनिकांनी जे रक्त सांडवलं या ठिकाणी, त्याचं स्मारक या ठिकाणी केव्हा होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. 100 करोड रुपये आम्ही देणार म्हणून 100 करोडमध्ये 1 करोड त्या ठिकाणी खर्च झालेला नसेल. आज या ठिकाणी सर्व धूळ लोकांच्या अंगावरती जात आहे. हे पुढच्या वर्षी असं दिसायला नको आणि त्याच्याकरता आंदोलन करणं गरजेचं आहे आणि ते होईल असं मला वाटते. आपण या ठिकाणी अभिवादन करत असताना आपल्या मनामध्ये काय भावना दाटून येत आहेत? खऱ्या अर्थाने कशी माणसं असतील ही, कसे रांगणं माणसं असतील, काय त्यांचे पिळदार शरीर असेल, काय त्यांच्या मनगटामध्ये ताकद असेल. जसं आता सचिन तेंडुलकर बल्ला मारतो आणि सिक्सर मारतो, तर आमचा जर हा भीमसैनिक त्या क्रिकेटच्या मैदानात गेला आणि त्याला जर त्या ठिकाणी चान्स मिळाला, तो सिक्सर नाही मारणार, 12च मारणार. असं म्हणजे एवढे रन काढण्याची ताकद त्याच्या मनगटामध्ये आहे. तर हा समाज जसं त्यांनी लढाई लढली तीच लढाई आपल्या संविधानासाठी असो किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी असो किंवा तथागत गौतम बुद्धाच्या धम्मासाठी असो, हे लढत राहिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतो. ते निश्चितच ती ताकद आमच्या भीमसैनिकांमध्ये आहे. धन्यवाद साहेब. त्यामध्ये अभ्यासू आमदार फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा चालवणारे आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. आव्हाड साहेब, आपण या क्रांती विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेला आहात आणि आपण तरुणांना काय संदेश देणार आहात? खरं तर ज्या समाजाला, ज्या शोषितांनाचं प्रतिनिधित्व करण्याचा मी माझा अधिकार समजतो, त्यांना एवढंच सांगेन, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं. शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. बाबासाहेबांनी जे जे काही आपल्या हातात दिलं आहे त्याचं जर रक्षण करायचं असेल तर आपल्याला करावं लागेल. आज जगाच्या पाठीवरती बहुतेक राष्ट्रांमध्ये समता आणि बंधुत्वासाठी लढाई होते. स्त्री आणि पुरुष बरोबर नाही आहे, स्त्रियांवर अन्याय होतो आहे आणि त्याच्यासाठी ते रस्त्यावर उतरलेत. बाबासाहेबांनी संविधानात तुम्हाला मला सगळ्यांना एक करून टाकलं आहे. कमीत कमी ते संविधान वाचवण्यासाठी तरी आपल्याला लढावंच लागेल. संविधान धोक्यात आहे आपल्याला असं वाटतं? 100% धोक्यात आहे. ओके, धन्यवाद साहेब.